नमस्कार, माझे नारायणी चॅनल। मी आज तुम्हाला चिकन दम बिर्याणी कशी करायची याची रेसिपी सांगते। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे 1 किलो चिकन घेतले आहे। त्यामध्ये मी 2 लिंबू पिळून घातले आहेत, हळद, मीठ आणि हे साईचं दही घातलेलं आहे अर्धी वाटी। तसेच हे बारीक चमक तांदूळ घेतलेला आहे 1 किलो। हे 2 टोमॅटो मी बारीक करून घेतलेले आहेत। आले लसूणची पेस्ट आहे। ही पेस्ट पुदिना, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या करून घेतलेली आहे। आता हे टोमॅटो हे क्रीम घातलेलं आहे ते आपण मिक्स करून घेऊया। साईटेचं दही आहे हे सगळं चिकनला आपण लावून घ्यायचं। ह्याच्या अगोदर मीठ आणि लिंबू 2 मी पिळून घातलेले आहे। हे सगळं मिक्स करायचं। आता हे 2 टोमॅटोची पेस्ट आहे ही सुद्धा मी ह्याच्यामध्ये ऍड करते। तसेच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट आहे ही 2 चमचा मी ह्याच्यात घालते। तसंच हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा हळद घातलाय। तसेच 1 चमचा मोठा भरून लाल मिरची पावडर आहे। तसेच अर्धा चमचा गरम मसाला आहे। तसेच अर्धा चमचा धना जिरा पावडर आहे। आता हे सगळं मिक्स करायचं। त्याच्यात अगोदर मीठ मी घातलेलं होतं म्हणून मी आता मीठ घालत नाही। हे सगळं मिक्स करायचं छानपैकी। असं सगळं आता मिक्स झालेलं आहे। आता हे आपण 10 मिनिटं असं झाकण ठेवून बंद करून घेऊया। आता हे मी तांदूळ घेतले आहेत। हे तांदूळ मी स्वच्छ धुते। हे तांदूळ स्वच्छ धुवून 5 मिनिटं तसेच ठेवणार आहे। हे तांदूळ धुतलेले आता आपण असे 5 मिनिटं ठेवल्यावर असे चांगले झालेले आहेत भिजून। तसेच 1 कांदा, 4 वेलची कुटून घेतलेली आहे, 5-6 लवंगा आहेत आणि 5-6 मिरी घेतलेले आहेत, दालचिनी आहे, ही धना जिरा पावडर आहे आणि हा गरम मसाला आहे। आता 1 कांदा चिरलेला आहे तो इथं मी कुकर ठेवलेला आहे गॅस सुरू करून आणि ह्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी कांदा घालते। कांदा घातलाय ह्याच्यामध्ये। खडा मसाल्यामध्ये आपण ही लवंग घालत आहे, 1 दालचिनी आणि 7-8 मिरी। हे चांगलं परतून घेऊया आपण। परतल्यानंतर आपण हे धुवून स्वच्छ घेतलेले तांदूळ आता हे ह्यात ऍड करूया। असे सगळे तांदूळ ह्यात घालायचे। आता तो मसाला आपला घालून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला, धना जिरा पावडर अर्धा चमचा आणि ह्या 4 वेलची कुटून घेतलेल्या। एक चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा पुदिना आणि कोथिंबीर बारीक केलेली। हे सगळं आपण आता मिक्स करूया। आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला। हे 4 ग्लास तांदूळ आहे तर मी इथं
8 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. जेवढे तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं. खरं ह्याच्यामध्ये मी आता घालताना 1 ग्लास कमी पाणी घालणार आहे, कारण ह्याला कप्पे लावणार आहे बिर्याणीला, म्हणून जरा मोकळा होण्यासाठी 8 ग्लास न घेता 7 ग्लास पाणी घालणार आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे मसाले मिक्स करून चांगल्या प्रकारे हा तांदूळ असा भाजून घ्यायचा. पाणी जास्त घालायचं नाही करताना, आपण मसाले भात करतो तसंच हा भात करून घ्यायचा आणि चिकनची आपण कप्पे लावायचे बिर्याणी करताना. आता हे छानपैकी तांदूळ आपले भाजून झालेले आहेत. आता हे पाणी इथं उकळत ठेवलेलं आहे ते आपण आता त्यात ॲड करूया. त्याच्या अगोदर मी एक लिंबू ह्यामध्ये एक लिंबू पिळून घालते. एक लिंबूचा रस यात घालायचा आणि हलवून मग पाणी ओतायचं. हे 7 ग्लास पाणी आहे, 4 ग्लास तांदूळ आहे. 4 ग्लास तांदूळ असेल तर 8 ग्लास पाणी घ्यायचं असतं. खरं मी 1 ग्लास पाणी कमी घेतलेलं आहे भात मोकळा होण्यासाठी. आता हे चांगल्या प्रकारे ह्याला एक शिट्टी द्यायची. थोडी कोथिंबीर घालते आणि एक चमचा साजूक तूप घालते. आता ह्याला मी झाकण लावून एक शिट्टी होऊ देते. हे आता आपण 10 मिनिटं असं सगळे मसाले घालून ठेवलेलं होतं चिकन. आता हे गरम करायचं गॅसवर. हे असं गरम करून ह्याला तेल सुटायला पाहिजे जरा. आपण साईचं दही घेतल्यामुळे ह्याला थोडं तेल सुटेल. मग आपण हे उतरूया, जरा 10 मिनिटं गरम करूया. हे आता आपलं असं 5 मिनिटं ठेवायचं, 5-10 मिनिटं. मग याला असं तेल सुटतं, मग आपण गॅस बंद करायचं. हे जास्त शिजू द्यायचं नाही, कारण भात आपण करणार त्याला कप्पे लहेर लावताना सुद्धा हे मटण शिजलं जातं चिकन, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही, अर्धवट शिजवायचं. आता आपण हे कुकरमध्ये एक शिट्टी अर्धवट भात शिजवून घेतलेला आहे. आता आपण हे कुकर उघडूया. आता आपला हा भात सुद्धा अर्धवट शिजलेला आहे, असा मोकळा झालेला आहे. आता आपण हा परातीत काढून घेऊया. असा भात आपण सगळा सुट्टा करून परातीत काढून घेऊया सगळा भात कुकरमधला. हे सगळा भात आपण आता काढून घ्यायचा. असा पूर्ण भात खाली लागलेला सुद्धा नाही, अगदी छान मोकळा झालेला आहे. आता आपण ह्याच्यावर त्या कुकरमध्येच लेयर लावायची. भाताचा थर एक, चिकनचा थर एक, असे लेयर लावून
चिकन दम बिर्याणी करायची. आता कुकरमध्ये सगळ्यात आधी साजूक तूप घालायचं 1 चमचा. त्याच्यानंतर हे कांद्याचे गोल गोल स्लाइस असं कुकरमध्ये ठेवायचे. गोल गोल स्लाइस करून कांद्याची लहर लावायची. नंतर हे आपण भात केलेला आहे तो पहिली लहर ती लावायची. हो दाखव. असे भाताची एक लेयर लावली आपण. आता हे चिकन आपण गरम करून घेतलेलं आहे ते एक लेयर लावायची अशी. हा टोमॅटोचा असा ज्यूस निघालेला आहे, पण टोमॅटोची ग्रेव्ही घातलेली ती ग्रेव्ही सुद्धा आपण ह्यात घालायची. त्याच्यानंतर थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं धना जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला ह्याच्यावर भिजू द्यायचा. आणि परत भाताची लेयर आपण लावायची. आणि अशा प्रकारे लेयर लावत जायच्या आपण सगळ्या. फार सुंदर होते, करून बघा तुम्ही. कप्प्याची बिर्याणी ही अशा प्रकारे करून बघा. आणि हे काही 10 मिनटं ठेवावं लागते, जास्त वेळ ठेवायला येत नाही, कारण आपण सगळं शिजवून घेतलेलंच आहे अर्धवट. त्यामुळे आता जास्त शिजवायला लागणार नाही. आता ह्याच्यावर परत आपण भात घालणार आहे. भाताची लेयर लावूया आता. ह्याच्यावर थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, थोडा धना जिरा पावडर, थोडाशी गरम मसाला,
असे आपण कप्पे लावत जायचं. थोडासा फ्राय केलेला कांदा घालते मी ह्याच्यावर. पुदिना, कोथिंबीर, थोडी धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, अजून एक ह्याच्यावर भाताची लेयर लावते. अशा सगळ्या लेयर लावून आपण कुकरला टोपण लावून 2-3 मिनटं ठेवायचं वाफ बसेपर्यंत. शिट्टी द्यायची नाही ह्याला. आता तुम्हाला जर कलर पाहिजे असेल तर कलरसुद्धा घालू शकता. कसा कलर घालायचा ते मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे हे पूर्ण लेयर लावून झालेले आहे आपले. असं दाबायचं जरा आतमध्ये. ह्याच्यावर थोडीशी पुदिना, थोडीशी कोथिंबीर, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि फ्राय केलेला कांदा घालायचा. आता कलर कसा घालायचा ते दाखवते. हा खाण्याचा कलर आहे, ऑरेंज कलर आहे. आता असे होल पाडून घेऊया खालपर्यंत आणि ते होल पाडले तिथंच आपण कलर घालायचा. आता हे आपलं होल पाडून झाले. आता हा कलर आहे, ह्याच्यामध्ये आपलं चिकनचं सूप असतं ना ते घालूया आपण. चिकनचं सूप घातलं आहे मी ह्याच्यात कलरमध्ये. आणि आता हे असं होल पाडले त्याच्यामध्ये हे असं प्रत्येक होलात थोडं थोडं कलर हा घालायचा. घालून झाल्यावर असं बंद करून घ्यायचं पूर्ण. आणि मग हे राहिलेलं सूप आहे हे अर्धी वाटी आपण ह्याच्यामध्ये घालून 5 मिनटं कुकरला असं टोपण लावून 5 मिनटं ठेवायचा. मी ह्याच्यामध्ये मी तूप घालायला विसरले होते. 1 चमचा 1-2 चमचा साजूक तूप घातले की खूप छान बिर्याणी होते. बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचं. वाव, ही आपली चिकन लहर दम बिर्याणी तयार झालेली आहे छानपैकी. आता गॅस बंद करते मी आणि डिशमध्ये काढून दाखवते. बघा किती छान झाले चिकन दम बिर्याणी लहरची कुकरमध्ये. अशा प्रकारे तुम्ही चिकन बिर्याणी करून बघा. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर माझा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्सवर कमेंटसुद्धा सांगा. नमस्कार.